नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, एक ऑफिशियल नोटिफिकेशन आहे नाशिक महानगरपालिका याच्यामध्ये गट क व गट ड मधील आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवे प्रक्रियेने भरण्यात येणार आहेत। कोणकोणती पदे आहेत, फीस काय आहे, कशा प्रकारे भरू शकता, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ एंडपर्यंत पहा। नवीन असाल चॅनलवर सबस्क्राइब नक्कीच करा। सो मित्रांनो, ॲज यू कॅन सी हे ऑफिशियल PDF आहे जे की 20 पेजेसचे आहे, पण याच्यामध्ये जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जे तुम्हाला माहीत असली पाहिजे त्याबद्दल आपण पाहूया। तथापि तुम्हाला याच्याबद्दल डिटेलमध्ये वाचायचं असेल की पद काय काय आहेत वगैरे, जे व्हिडिओजमध्ये आपण बोलू शकत नाही, तर ते सर्व जे आहे डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये मी दिलेलं आहे। हिट द फर्स्ट लिंक इन द डिस्क्रिप्शन टू रीड दिस। आणि सर्वप्रथम आपण पाहूया की याचे जे अर्ज आहेत ते कधी सुरू होत आहेत। तर हे अर्ज ऑलरेडी जवळपास सुरू झालेले आहेत। याला ॲज अ तुम्ही नोटिफिकेशन म्हणून घेऊ शकता। मागे मी याच्याबद्दल तुम्हाला शॉर्ट थ्रू तसेच मी इंस्टाग्रामवर पण अपडेट दिली होती की हे पद भरती सुरू होत आहेत। त्याच्यामुळे 10 तारखेपासूनच हे पद भरती सुरू झालेले आहेत आणि 1/12/2025 पर्यंत नुकतेच तुमच्याकडे फक्त 6 ते 7 दिवस राहिलेले आहेत हे फॉर्म भरण्यासाठी। तर तुम्ही जे ऑफिशियल साईट आहे www.nmc.gov.in याच्यावर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता। याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। फर्स्ट लिंकला क्लिक करून पाहू शकता। याच्यामध्ये 2 पदे आहेत, एक चालक आहे, यंत्रचालक किंवा ज्याला वाहन चालक म्हणतात, आणि दुसरा आहे फायरमॅन। जे चालक यांचे जे पदसंख्या आहे ती 36 आहे आणि फायरमॅनची 150 आहे। 7व्या वेतन आयोगानुसार यांची वेतन श्रेणी आहे। पहिलं जे पद आहे ती वर्ग क आणि सेकंड आहे ड। त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज जर तुम्हाला भरायचा असेल तर याची दिनांक तुम्ही पाहू शकता 10 तारखेलाच ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाहीये। शेवट जो अर्ज सादर करायचा आहे तो 1/12/2025 म्हणजे 1 डिसेंबरपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। शुल्क सुद्धा त्याच दिवशी भरायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही याचं ॲप्लिकेशन भराल, ज्यावेळेस तुमची याची परीक्षा होणार आहे सिलेक्शनसाठी, तर ती परीक्षा जी आहे त्याचं जे हॉल तिकीट असेल ते 7 दिवस आधी तुम्हाला मिळून जाईल। त्याचबरोबर परीक्षा कधी होईल वगैरे हे सर्व डिटेल्स जे आहेत ते आपल्या चॅनलवर सांगितले जातील। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परीक्षा शुल्क काय आहे तर बघा, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये आणि मागास प्रवर्ग किंवा अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी जे आहे ती 900 रुपये फी आहे। परीक्षेचा वेळ, दिनांक सर्व काही जे आहे ती ऑफिशियल साईटवर येईल, पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं तरी तुम्हाला मी नोटिफाय जे आहे ते करत राहील। याच्यामध्ये तुम्ही या व्हिडिओची थोडी क्वालिटी इन्क्रीज करा जेणेकरून प्रत्येक प्रवर्गासाठी कसे पद वितरित करण्यात आले, जसं की जे पदनाम होतं मी सांगितलेलं पहिलं चालक जे की गट क चं आहे, त्याच्यामध्ये 36 पद आहेत एकूण। तर तुम्ही पाहू शकता की सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, अंशकालीन यांच्यासाठी किती पदं आहेत। त्याचबरोबर याची शैक्षणिक पात्रता पाहू शकता की कशा प्रकारे आहे। याच्यामध्ये शारीरिक पात्रता सुद्धा आहे आणि शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेली आहे। तुम्ही ते व्हिडिओला पॉज करून रीड करू शकता। खूप सोपं आहे। माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे, त्याचबरोबर राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असला तर तुम्हाला प्राधान्य मिळेल। त्याचबरोबर किमान शारीरिक पात्रता दिलेली आहे, महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी आहे, तर ती तुम्ही इथं रीड करू शकता। सेकंड, दुसरं जे पद सांगितलं होतं मी तुम्हाला फायरमॅन, त्या फायरमॅनमध्ये टोटल 150 जागा आहेत। व्हिडिओची क्वालिटी थोडी इन्क्रीज करा। प्रत्येक प्रवर्गानुसार जे आहे त्या जागा इथं दिलेल्या आहेत, तुम्ही त्या रीड करू शकता की सर्वसाधारण तसेच महिला, माजी सैनिक, अंशकालीन, खेळाडू यांना किती जागा दिलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता। भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, याचं सर्टिफिकेट वापरून सुद्धा हे जे आरक्षण आहे ते क्लेम करू शकता। याची सुद्धा शैक्षणिक पात्रता सेम आहे, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे, जे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई आहे 6 महिने यांचा कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा। बघा, हे जर नसेल केलेला तरी काय अडचण नाही, कारण नंतर तो करून घेतला जातो। तुम्हाला तेवढाच पिरियड जो आहे 6 महिन्याचा तो वाचू शकतो। नंतर तुमच्याकडून म्हणजे ट्रेनिंग ज्यावेळेस असते सिलेक्शनच्या नंतर त्यावेळेस तो पाठ्यक्रम पूर्ण करून घेतला जातो। सो असं काही हेच नाहीये की हे असलंच पाहिजे। फक्त जे शालांतर आहे, माध्यमिक शाळा वगैरे तुमच्याकडे 10वी 12वी पास आउट असले पाहिजेत तुम्ही। त्याचबरोबर तुम्हाला मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज पाहता आलं पाहिजे, मराठी भाषा आपली जी मातृभाषा आहे ती आली पाहिजे, जी शारीरिक अहर्ता आहे ती पूर्ण केली पाहिजे, जसं उंची, छाती, वजन, दृष्टी हे सगळं असलं पाहिजे। त्याचबरोबर सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत जे की बिलकुलही पाहायची गरज नाही। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही 1 तारखेपर्यंत लवकरच हा फॉर्मचे जे डेडलाईन आहे ती आलेली आहे। वयोमर्यादा जी आहे ती सुद्धा पाहू शकता। त्यानुसार तुम्ही हा फॉर्म इझिली भरून टाका। काही जर प्रॉब्लेम येत असतील, काही अडचणी असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। किमान याची वयोमर्यादा 18 आहे, मॅक्झिमम 33 आहे, माजी सैनिकांसाठी 33, त्याचबरोबर खेळाडू खुला प्रवर्ग यांच्यासाठी 33 आणि जर अराखीव किंवा खुला प्रवर्ग असेल तर प्रत्येकासाठी म्हणजे SC ST OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी जे आहे ते रिलॅक्सेशन वगैरे दिलं जातं। पदसंख्या तुम्हाला सांगितली। आरक्षणाबद्दल तरतुदी वगैरे वाचायच्या असतील तर स्क्रीनला पॉज करून वाचू शकता। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। काही जर अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा। त्याचबरोबर आमच्याशी इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता। तर मित्रांनो, रीड करायचं असेल तर पहिली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून रीड करू शकता। सो थँक्स फॉर watching।